आणि सोशल मीडिया एक परसेप्शन तयार करणारं एक मोठं माध्यम झालेलं आहे. सोशल मीडियावर जर म्हटलं आता जसे मराठी आपले क्रिएटर येऊन राहिले समोर, मराठी झाले की हिंदी झालं, तुमचा असा आवडता कोणी आहे क्रिएटर कुठल्याही फील्ड मधला? मी मोटिवेशन स्पीकर त्यांचा सोशल मीडियावर जास्त मी बघत असतो. मी तुझं बघत असतो. कलाकारांची भूमी विदर्भ नेहमी राहिली, पण त्याला प्लॅटफॉर्म मिळाला नव्हता. तर मला वाटतं की मुंबई पुन्हा झक मारेल एवढी विदर्भात ताकद. पण मी एक बेस्ट टुरिस्ट प्लेस डेव्हलप करतोय आसोला मेंढ्याला. त्याला 25 कोटी रुपये मिळाले. मी वाघाच्याच परिवारामधला आहे, त्यामुळे त्या परिवारात जाणं मला जास्त आवडतं. माझी भूमिका नेहमी ही माणसाला माणसाशी जोडण्याची. सर्वात अगोदर सर हाच प्रश्न विचारेन की तुम्ही सोशल मीडिया बघता का? बघतो, वेळ मिळाला तेव्हा बघतो. आणि जगच सोशल मीडियावर चाललंय, तर ते सगळं सोशल मीडियावर येतं. आणि सोशल मीडिया एक परसेप्शन तयार करणारं एक मोठं माध्यम झालेलं आहे. त्यामुळे सगळे वापर करतात, मी पण करतो. आणि सोशल मीडियावर जर म्हटलं आता जसे मराठी आपले क्रिएटर येऊन राहिले समोर, मराठी झाले की हिंदी झालं, तुमचा असा आवडता कोणी आहे क्रिएटर कुठल्याही फील्ड मधला? तुम्ही युट्यूबवर पाहता किंवा इंस्टाग्रामवर बघता अशा कोणी क्रिएटर? नाही, मी मोटिवेशन स्पीकर त्यांचा सोशल मीडियावर जास्त मी बघत असतो. तर हे फार चांगले तरुणांना दिशा देण्याचं काम करतात. करमणुकीच्या माध्यमातून मला वेळच मिळत नाही खरं म्हणजे. आता मी तुझं बघत असतो. धन्यवाद. कधी वेळ मिळाला की तू काय बोलतो ते जरा मी एखाद्या वेळेस बघतो. पण असं फार कमी वेळ मिळतो, कारण फार आमचं लाईफ फार बिझी लाईफ असतं. 24/7 आमचं काम चालतं. त्यामुळे जे वेळ मिळेल त्यात तेवढं घालवायचं. आता रिसेंटली आमचे डोने काका निवडून आले. डोनाल्ड ट्रम्पजी निवडून आले, डोने काका आपले. त्याची सर्वात जास्त खुशी मला झाली वाटते पूर्ण याच्यामध्ये. कारण की त्यांनी विचार असा केला की चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर शहरामध्ये एक मुलगा आहे जो आपल्या नावाने मस्त पैसे कमवून राहिलाय, त्यांनी घर पण बांधून टाकलं. कुणासाठी चांगला आहे सोशल मीडियाचा वापर करणं, आपण कसे करतो त्यावर. तर आता सर मी एक म्हणतो सोशल मीडिया मार्फतच की जे आता जसे आपल्याकडली जे चंद्रपूर गडचिरोली जो आपला जिल्हा आहे, इकडे सुद्धा पुष्कळ सारे क्रिएटर्स येऊन राहिले आहेत. अगोदर पुणे मुंबई जाण्यासाठी म्हणजे तिकडेच जावं लागत होतं आपल्याला. अगोदर 3 लोक राहायचे, डिसाईड करायचे तू सिंगर बनणार की नाही बनणार, तू डान्सर बनणार की नाही बनणार. पण आता सर्वांच्या हाती मोबाईल आलाय आणि प्रत्येक जण आपले व्हिडिओ पोस्ट करून लोकच त्याला वर नेतात. तर सोशल मीडिया क्रिएटर जे आपल्याकडे लोक आहे यांच्यासाठी आपण काही इकडेच करू शकतो का? ही एक कला आहे. क्रिएटर विदर्भात तयार होत आहेत, मराठी मातीमध्ये, मराठी भूमीमध्ये, विदर्भात विशेष करून. कलाकारांची भूमी विदर्भ नेहमी राहिली, पण त्याला प्लॅटफॉर्म मिळाला नव्हता. आज त्याला प्लॅटफॉर्म जर दिला तर मला वाटतं की मुंबई पुन्हा झक मारेल एवढी विदर्भात ताकद आहे. आणि त्याला नक्की आपण भविष्यात अशा लोकांना जे बेस्ट क्रिएटर आहे त्याच्यासाठी जे मला करता येईल ना ते मी नक्की करेल. आणि त्याचा वापर राजकारणाबरोबर सामाजिक कामासाठी सुद्धा झाला पाहिजे, यासाठी माझी मदत होईल. नाही खरंच म्हणजे क्रिएटर जे काही आले आता त्यांनी पण एक चेहऱ्यावर स्माइल राहील. कारण की आपण क्रिएटर एक जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो तर आपल्याला वाटतं की यार आपल्या व्हिडिओला व्हॅल्यू मिळाली पाहिजे. आणि कॉमेडी झालं किंवा कुठल्या झालं एक सोशली जर आपण मेसेज देतो त्याच्यामध्ये चांगला, तर कॉमेडी सोबत लोकांना सुद्धा चांगला संदेश जातो. तर याच्यावर आपण प्रयत्न केला पाहिजे आपण सोशल मीडियावरती. आणि एक करमणूक अशी आहे की करमणुकीच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यात लवकर शिरतो. तुम्ही कुठलाही मॅटर सिरियसली दाखवला त्याला तर तो फार काही लवकर जात नाही. करमणुकीतून सुद्धा मेसेज देता येतो. आणि तो मेसेज आजकाल आता मी जगेल काही बघत रील बघतो थोडा वेळ मिळाला की त्यातून पण एक चांगले मेसेजेस जाऊ शकतात. माणसाला हसणं मला वाटतं आयुष्य वाढवणं आहे. जो हंसता है वो खिलता है, जो हंसता ही नहीं वो जिंदगी भर रोते रहता है. तो हंसते रहो और खिलते रहो, लाईफ बढ़ाते रहो. हा फंडा खऱ्या अर्थानं महत्वाचा असतो.
उत्तम आरोग्यासाठी, उत्तम हेल्थसाठी मस्तपैकी हसत राहणं आणि आनंद आपल्यावर आपण दुसऱ्याला शेअर करत राहणं, यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट असू शकत. बरोबर. बरं सर, एक आपल्या चंद्रपूर गडचिरोली जो आपले जिल्हे आहे इकडले, तर याच्यापैकी तुमचा आवडता असा टुरिस्ट प्लेस कुठला आहे जिथं तुम्ही नेहमी जाता किंवा तुम्ही आवडतं तुम्हाला या ठिकाणी जायला, तिथं आपल्या फॅमिली सोबत मित्रांसोबत तुम्ही कधी गेले असेल किंवा आवडतं असं कोणता प्लेस? खरं सांगू, मला फिरायलाच वेळ मिळत. माझी पंचायत अशी आहे की मी सांगितलं 24/7. आता जायचं झालं तर एखादी वेळेस कुटुंबांना घेऊन वर्षातून बाहेर जाऊन येतो. महाराष्ट्रामध्ये मला आराम करायचा असेल तर महाबळेश्वरला जातो. विदर्भात जायचं असेल तर आता तिकडे पूर्वी आम्ही भामरागड तिकडे जायचं, सिरोंचाच्या गेस्ट हाऊसमध्ये थांबायचं. अलीकडे तिकडे जाणं होत नाही. पण मी एक बेस्ट टुरिस्ट प्लेस डेव्हलप करतोय आसोला मेंढ्याला. त्याला 25 कोटी रुपये मिळाले आहे. तो टुरिस्ट प्लेस आणि 350 कोटी रुपये आपण त्याच्यावर खर्च करतोय. त्याचं टेंडर झालेलं आहे. आसोला मेंढा तलावाला आपण डेव्हलप करतोय, त्याचं स्टोरेज कॅपॅसिटी वाढवतो, स्ट्रेंथनिंग करतोय. आणि ते जर झालं आणि हे मी पैसे 25 कोटी रुपये दिले, पुन्हा 25 कोटी रुपये देणार आहे, तर मला वाटतं की विदर्भातला टुरिस्ट किंवा महाराष्ट्रातला, ऑल ओव्हर इंडियातला इथे येईल. मला वेळ मिळाला तर मला वाघ बघायची सवय आहे आणि तो ताडोबाशिवाय दुसरा नाही. त्यामुळं मी वाघाच्याच परिवारामधला आहे. त्यामुळे त्या परिवारात जाणं मला जास्त आवडतं. छान. ताडोबा म्हटलं तर दुसऱ्या देशामधून लोक येते आपल्या ताडोबामध्ये आणि आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आमच्या चिमूरच्या घराच्या मागच ताडोबा आहे. आम्ही सुद्धा ताडोबाचं काम केलं आहे. म्हटलं आपल्याच गावचा बिझनेस लोक बाहेर घेऊन चालले, आपण काहीतरी सुरुवात करावं. आणि ताडोबाला पुष्कळ लोकांना सुद्धा दिलं आहे, काम दिलं आहे आणि एक आपला प्लेसची अट्रॅक्टिव्ह प्लेस बनला आहे आपल्यासाठी. पण आता तुम्ही जसं म्हटलं सर की तुम्हाला म्हणजे वेळ मिळत नाही, तर मी त्याच्याच बद्दल विचारतो की तुमचा रोजचा दिवस सकाळपासून संध्याकाळपर्यंत कसा जातो? रोजचं तुमचं दिनचर्या काय आहे? मी रात्री 1च्या अगोदर कधीच झोपत नाही आणि सकाळी मला 7:30ला माझी दिनचर्या सुरू होते, 7:30 ते 1 पर्यंत. आणि आमच्या कुटुंबाला सुद्धा तीच बिमारी लागली, लवकर न झोपण्याची. ते सगळे आम्ही घरून बाहेरून, मी 1 वाजता 12 वाजता आलो तरी 1 तासभर सगळे कुटुंबाबरोबर आमची गप्पा टप्पा चर्चा चालत आहे. कधी आईस्क्रीम खाणं, तर कधी रेझर खाणं. पण 1 तास 1.5 तास कुटुंबासोबत आल्यानंतर काढणं आणि सकाळी उठल्यापासून काम काम काम, आलेल्या प्रत्येक माणसाला अटेंड करणं, त्याचं ऐकणं, त्याला मदत करणं. मी आमदार म्हणून काम करत नाही, मी विकास आणि सेवा या 2 गोष्टीवर नेहमी मत मागत असतो. सेवा म्हणजे हा धर्म आहे. माणसाच्या आयुष्यात कर्माला धर्म म्हणून काम केलं पाहिजे. आणि अलीकडे जातीला धर्मामध्ये विभागून काम केलं जातं, हे दुर्दैव आहे. हिंदुस्थानची नीव ही कार्याने केलेली आहे, कार्य आणि डेव्हलपमेंटवर ही नीव आहे. इथे समानतेचा संदेश संत महात्मे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. इथे विषमता संपवण्याचा संदेश आपल्या सगळ्यांना संविधानाने दिला आणि संतांनी पण दिलेला आहे. त्यामुळे मी संविधान परिवारातला आहे, त्यामुळे माझी भूमिका नेहमी ही माणसाला माणसाशी जोडण्याची आहे. तर माझं काम सेवेमध्ये माणूस शोधणं. देव नाही देवळात, देव आहे माणसात. तर माणसाची सेवा केली की देव आपोआप मिळतो. पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याची आवश्यकता पडत नाही. माय बाप असता घरी कशाला जातो रे पंढरी. माय बाप असता घरी कशाला जातो रे पंढरी. माय बापाची सेवा कर, त्याच्यात एवढी शक्ती आहे की पंढरीचा पांडुरंग खुद्द तुझ्या दर्शनाला येईल. एवढी ताकद मायबापांच्या सेवेमध्ये आहे.
हा संदेश संतांनी दिलाय, तो संदेश घेऊन तरुणांनी काम करावं. आणि त्यासाठी माझं आयुष्य मी देवळातला देव शोधण्यापेक्षा माणसातला देव शोधून काम करतो. छान छान छान. बरं सर, एक मी आता जशा माझं नुकतंच लग्न झालं, 1 वर्ष झालं आता होईल. तर एक तुम्ही सिनियर आहे तरी, आणि एक मी टिप्स मागत आहोत तुम्हाला. 1 वर्ष झाला लग्नाला, पण नाही का माझ्या बायकोकडे पाहिलं माझा दिमाग खराब होत आहे कावडे तर आजकाल. तर आता सुखी संसारासाठी काही सांगा सर, काही टिप्स द्या मला. काही सोपं आहे. सुखी संसारासाठी सोपं आहे. बायको रागावली की हसायचं. अच्छा. आणि बायको रागावली की हसायचं, आणि बायकोच्या तोंडाकडे पाहून सकाळी उठल्याबरोबर तू खूप सुंदर दिसतायस असं रोज म्हणायचं. पार तुमचा संसार कसा फुलेल. बरोबर. हा सल्ला घेऊन जगा. नाही, खरोखर ठीक आहे, लक्षात ठेवील सर आहे. बिलकुल. आणि तुम्हाला सर असं वाटते कधी की जसं आता आम्हाला कुठे संध्याकाळी फिरायला जायचं आहे, कधी काही गुपचूप खायची आहे, तुम्हाला काही असं मिस करता तुम्ही की आपण पण कधी जावं, एकटंच निघावं, असं काही चुपचाप तुम्हाला करू पण शकत नाही आता एकट्या याच्यामध्ये, पण मला माझं तारुण्य, मी 29व्या वर्षी राज्यमंत्री झालो, दर्जा मिळाला. एका मोठ्या महामंडळाचा मी अध्यक्ष होतो 29व्या वर्षी. गेली 26 वर्ष मी आता आमदार म्हणून काम करतो, आणि सातत्यानं काम केल्यामुळे मला लोक निवडून देतात. मला कधीही एंटी इन्कम्बन्सी म्हणतात, त्याचा सामनाच करावा लागला. चिमुरात होतो 10 वर्ष आमदार म्हणून, सगळ्यांना माहित आहे तो. चिमुरात आत्ता उभा झालो ना, एकही टिकणार नाही माझ्या पुढे. एवढं माझी लोकांशी नाळ जोडलेली आहे. सदैव पाय जमिनीवर राहून काम करायचं, आणि पाय जमिनीवर नसेल तर तुम्हाला लोक आकाशात पोहोचवतात. बरं, एक मी तुम्हाला गावाकडल्या काही गोष्टी सांगतो, त्याचा फक्त मला तुम्ही माहित आहे किंवा तुम्ही खाल्लाय त्या गोष्टी मला सांगा फक्त, ठीक आहे? बोरकुट खातो, आता बोर खातो. पहिले बोरकुट खात होतो, आता नाही मिळत बोरकुट. आजी वड्या बनवून द्यायची लहानपणी. हो, मला एक संशोधनाचा विषय होता. वडा झाल्यानंतर मधात बोल का करतात. मी आजीला विचारायचं, आजी चिडायची. आपल्या वड्याला मधामध्ये छिद्र असतो. तर मी म्हणायचं, काय आजी छिद्र करतेस तू? आजी म्हणायची, अरे वड्याची पद्धत ही आहे. पण तिला हे कळत नव्हतं की वडाला छिद्र केल्याशिवाय वडा सगळीकडे तेलाने तळला जात नाही. तर पण तिची ते पारंपरिक सवय होती. कळलं ना? आपले पदार्थ असे आहेत की आपल्याला 5 पंचतारांकित हॉटेलपेक्षा आपल्या पदार्थाची गोडी वेगळी आहे. एक सांगू, असं म्हणतात की अनुभव फार माणसाचे आयुष्याची शिदोरी असते. कोण किती डिग्र्या घेतल्यात, त्यात अनुभवाची डिग्री फार महत्वाची असते. ज्याला आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात ती एक कायम तुम्ही पुस्तकात वाचलेलं मेमोरी किती शिल्लक राहतं माहित नाही, पण तुम्ही अनुभवातून घेतलेलं मेमोरीमध्ये फुल असतं. मी ते अनुभवलेलं आहे. मी तर मी सांगितलं की लहानपणापासून मी तरुण वयापासून मला तुला सांगतो, मला मिशी नव्हती त्यावेळेस मी जिल्हा प्रमुख झालो. काय आयुष्यात तरुणाई गेली, आता सगळे मध्यंतर काळ गेलाय. काम करायचं मस्तपैकी, लोकांच्या चेहऱ्यावर आनंद द्यायचा. स्वतः हसण्यापेक्षा लोकांच्या चेहऱ्यावर हसू बघणं, त्याला जीवनातला मिळकतीचा फार मोठा ऍसेट असतो. त्याला ऍसेट म्हणतो आम्ही. एक मिळकत असते. आपण असून दुसऱ्याला रडवणं अशासारखा नालायक माणूस कोणी नाही. म्हणून लोकांच्या चेहऱ्यावर सातत्यानं हसू बघणं हीच खरी आयुष्याची मिळकत आहे. आणि दुसऱ्याला रडवून आपण असणं हा राक्षसी वृत्ती आहे. मग असे खूप किस्से आहेत. एक किस्सा सांगतो. आम्ही आमच्याकडे दंडार आहे. आता दंडार झाडीपट्टीतली दंडार सगळ्यांना माहिती आहे. आम्ही दंडारीच्या नाटकाच्या उद्घाटनाला नेहमी जातो.
हे अंतरगाव नावाचं गाव होतं, तिकडे आम्ही नाटकाच्या उद्योग करतो दंडालीच्या. तर ते रिहर्सल त्यांचं ते प्रॅक्टिस सुरू असताना, रिहर्सल सुरू असताना नेहमी पिणारे खाणारे लोक त्रास देतात त्या बिचाऱ्यांना. त्याला मी सांगितलं की अरे दंडालीच्या दिवशी तुला एक रोल देतो. दंडालीच्या मी उद्घाटन केलं आणि पुढे बसलो खुर्चीवर. एक बेटा बेवडा होता, तो नेहमी त्याला त्रास देणारा असेल, तर त्याच्या हातात एक काडी दिली आणि त्याला सांगितलं स्टेजवर जाऊन, त्याला काय म्हणायचं, मी काय म्हणू जे म्हणे, काही नको म्हणू, तू आता का पाहता सकाळीच पहा म्हणे. काय म्हणे, आता का पाहता सकाळीच पहा. म्हटलं हा काय करतो रे, अजय हा खूप त्रास देते म्हणे, त्यामुळे याला मेकअप मध्ये बिबा टाकून लावलो म्हणे. आता मेकअप लावला म्हणे, आता काही वाटत नाही म्हणे, सकाळी याचा चेहरा पाहाल म्हणे, आता का पाहिजे सकाळीच पाहिजे. असे खूप किस्से. एकदा एका नाटकामध्ये एक व्यक्ती दुसऱ्याला तलवारीनं मारतो. आता तो मेला असायला पाहिजे, किमान डोळे बंद करायला पाहिजे, तर तो डोळे उघडून बघत होता मेल्यावर. तर पुढचा जोरानं बोंबलला, अरे कुठं मेलाय म्हणे, मार त्याला म्हणे. परत त्याला मारावं लागलं. ते खूप किस्से असे गमतीदार असतात. त्यामुळं यातूनही गमतीदार किस्स्यातून आनंद मिळतो. आणि मी बऱ्याच नाटकामध्ये काम केलं आहे. खूप 15-20 नाटकामध्ये काम केलं, शालेय जीवनात काम केलं आणि मी ज्युनियर कॉलेज असताना काम केलं, 12वीला असताना. आणि एकांकिकेमध्ये मी आणि माझा एक मित्र आहे, अजूनही आहे तो, वासुदेव होते, आमच्या ब्रह्मपुरीतच राहतो. आम्ही एकांकिका स्पर्धा घेऊन खूप लांब लांब गेलेलो. कला मला काय असतं ते मी जोपासले नाही. तुमचा आवडता हिरो, आवडता चित्रपट काही सांगा. चित्रपटाची आवड जुनीच आहे आमची, आणि मी अजूनही चित्रपट विमानात बसलो मी मोबाईल मध्ये लोड करून ठेवतो पिक्चर. जाताना अर्धा बघतो नागपूरवरून मुंबईला आणि येताना अर्धा बघतो. पूर्ण पिक्चर, कारण मोबाईल बंद असतो, किंवा मी आयपॅडवर बघतो, लॅपटॉपवर बघतो. मला मूवी बघणं फार माझ्या आवडीचं. पण मी हिरो जर पाहिला, कोणाला आवडतंय म्हटलं तर मला आर्ट पिक्चर जास्त आवडतं, नसीरुद्दीन शाह सारख्यांचे. बाकी या पिक्चर मध्ये काही दम नसते. आता अलीकडे तर काही विषय नाही, पण नसीरुद्दीन शाह सारखा हिरोला मी खूप फॉलो करतो. आणि आवडती हिरोईन? ती आता भाजपात आहे, त्यामुळे मी तिचं नाव घेऊ शकत नाही. गुड गुड गुड. बरोबर, छान छान. समजले का रे? कोण? काय आहे का? अरे हेमा मालिनी. शोले पाहिला ना? हा, तो हात नव्हता बा ठाकूरला त्याच्यामध्ये, समजला? बरं सर, सोशल मीडियाचाच आता टाइम आहे, तर आजकाल पाहताय की लहान मुलं सुद्धा मोबाईल पुष्कळ वापरून राहिले. म्हणजे लहान आई सुद्धा मोबाईल दाखवते, जेवण नाही करताय, मुलगा त्यासमोर मोबाईल लावून देते आणि तो रील स्क्रोल करत बसते, तेव्हा त्याला थोडा घात जाते. तर हे लहान मुलं पहिल्याच्या टाइमला नव्हतं. आम्ही तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही वाले, आम्हाला तर 12वी झाल्यानंतर टाटाचा मोबाईल दिला होता, साधावाला हातामध्ये. पण आता लहानपणापासूनच आई सुद्धा लहान मुलांना मोबाईल देते आणि मुलं सुद्धा मोबाईलच्या मागे पागल होऊ गेले आहे. रील्स, युट्यूब हे ते, म्हणजे एज्युकेशन कडे सुद्धा दुर्लक्ष झालंय. तर तुम्ही अशा तरुणांना, आईंना काही संदेश द्या. जपानमध्ये 12वी नंतर मोबाईल देतात, माहित आहे? 12वी नंतर त्याला मोबाईल, 10वी नंतर मोबाईल देतात आणि तो 10वी नंतर मोबाईल तयार करण्याची कंपनीमध्ये कामाला लागतो. शेवट काय आहे की आपल्याकडची संस्कृती बिघडत चालली. मोबाईल युजर्स वर्ल्ड मध्ये हिंदुस्थानात सगळे जास्त, आणि लहान मुलाचं प्रमाण 28% शालेय मुलं हा मोबाईल वापरतात. मोबाईलचा वापर सेफ्टीसाठी ठीक आहे, पण मोबाईलचा वापर अलीकडे हा दुरुपयोग जास्त होतोय. त्यामुळे पोरांच्या हातात मोबाईल द्यायचा की नाही हा एक प्रश्न आहे. मी लहान मुलांच्या आईला एवढंच संदेश देणार आहे की तुमच्या पोरांची मेमोरी तुम्ही लॉस करताय. मोबाईल कमी वयात येणं, छोट्या मुलाच्या हातात येणं
म्हणजे मेमोरी लॉस होणार. पूर्वी मोबाईल आपण कधीही नंबर नोट करून ठेवायचा नाही. एखाद्याचा फोन म्हटला की पूर्ण पाठ राहायचा. आता बायकोचा फोन नंबर पाठ नाही, एवढी मेमोरी लॉस झाली. बरोबर आहे की नाही? भावाचा नंबर पाठ नाही, बहिणीचा नंबर सुद्धा आपल्याला पाठ नाहीये. तर हे जे लक्षण आहे हे तुम्ही डिपेंडन्सी वाढली, तुमची मेमोरीचा यूज तुम्ही कमी करताय, तुमच्या मेंदूचा उपयोग तुम्ही कमी करताय आणि लहान मुलांसाठी भविष्यातील हिंदुस्थानसाठी घातक आहे. म्हणून लहान मुलांना मोबाईल पासून दूर ठेवा आणि त्या मोबाईल पासून दूर ठेवून त्या मुलांचा मेंदू हा अधिक विकसित करा, हाच माझा संदेश होता. छान, बढिया. आणि सर, जो आपला विदर्भ एरिया आहे याच्यामध्येच नाही, बाहेर सुद्धा, पण जर कोणी पण असं नेत्याचं नाव जर घेतो जर म्हटलं, त्याच्यामध्ये सर्वात अगोदर तुमचं नाव येते. आणि जेव्हा तुम्ही कुठे पण जाता लोक तुम्हाला ऐकासाठी येते, कारण की त्यांना एक मिळते, जोश मिळते. तर तुमच्यानुसार तुम्हाला काय वाटते की लोक जर तुमच्यावर इतकं प्रेम करतात, तुमचं नाव अगोदर येते, तुम्हाला ऐकायला इतके लोक येते, तर तुमची क्वालिटी काही सांगा जे तुम्हाला लोकांना आवडते ते. मी लोकांच्या मनातील बोलतो आणि काही लोक आपल्या मनातील बोलतात. दोघातला फरक आहे. आपण लोकांच्या मनात काय ते मानलं पाहिजे, आपण लोकांच्या मनात काय ते केलं पाहिजे. अपने को मन की बात नहीं करनी है, अपने को लोगों की बात करनी है. आता मन की बात मध्ये काय होणार, आपल्या मनातलं सांगू, पण लोकांच्या मनात काय आहे ते लोकांकडून ऐकावं लागतं. त्यामुळे मी सांगितलं की मला लोक जिथे गेलो तिथे का गर्दी होती आणि लोक मनातून का चालतात, तर मी त्यांच्या सुखदुःखाचा साथीदार आहे. मी केवळ आमदार नाही, तर मी लोकांच्या सुखदुःखाचा साथीदार म्हणून जगतोय. आमच्याकडे आलेला माणूस वेदना घेऊन आला असेल, रडत आला असेल, तर जाताना तो हसत गेला पाहिजे, तर तुझी आमदारकी कामाची, नाही तर कामाची नाही. हे सूत्र धरून आम्ही काम करतो. मी 1000 लोकांचे जीव वाचवले जातात कॅन्सर वाल्याचे. आमची आता इथे गाडी तुम्हाला कदाचित आहे की नाही माहिती, ही कॅन्सर डिटेक्शन व्हॅन आहे, अर्ली कॅन्सर. इथून आता आमच्याकडे फर्स्ट स्टेज कॅन्सर वाले 1000 लोक डिटेक्ट झाले. किती? 1000. एक फर्स्ट स्टेजला डिटेक्ट झाल्यामुळे आम्ही 950 लोकांचा जीव वाचवू शकतो. मी आतापर्यंत मतदारसंघामध्ये आणि आजूबाजूच्या 2000 कॅन्सर पेशंटला मदत केली. 50,000 लोकांना डोळे तपासून चष्मे दिले. 10,000 लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन करून दिले. हे दृष्टी देणं, जीव वाचवणं हे फार महत्वाचं आहे. एक रस्ता कमी बांधला चालतो, पण दुःखी माणसाचे अश्रू पुसणं आणि त्याला माझ्या मतदारसंघातल्या लोकांना वाटतं विजयभाऊ आमचा सख्या भावापेक्षा जास्त हक्काचा आहे, कारण बिमार कोणी ऑपरेशन आहे, ऍक्सिडेंट झाला तर भाऊ उशिरा धावेल सक्का, पण विजयभाऊ पहिले येतो. हा विश्वास मी लोकांमध्ये निर्माण केलाय आणि हीच माझी लोकांमध्ये असलेली लोकप्रियता. बरं, आता काही वर्षापासून पाहतो की लोक नोकरीच्या याच्यासाठी पुष्कळ बोलून राहिले आहे. मुलं, माझे मित्र सुद्धा काही गेले आहे बाहेर, ते आता 30-31 वर्ष झाल्यानंतर परत आले आहे. नोकरी नाही म्हणून मग घरी ते काही छोटा मोठा व्यवसाय त्यांनी सुरू केला आहे. तर आज काऊन म्हणजे असं झालंय, काय का कंडिशन आहे? नाही, देशामध्ये 2 लाख कोटी वर्षाला रोजगार निर्मिती होणार. बेरोजगारीचा दर 26.2 होता 2014 मध्ये. आता तो दर 42.4 वर आलेला आहे 10 वर्षामध्ये. कोण कारण असेल, काय कारण असेल? महाराष्ट्रामध्ये हा दर 78% आहे. 100 मुलांच्या मागे 78 तरुण बेरोजगार आहेत 10 वर्षामध्ये. हाच दर 28.5% महाराष्ट्रात होता. किती? 28.5%. नोकऱ्या उपलब्ध होत होत्या, तरुणाई वाढत चालली. तरुणांचा देश आहे आपला, तर तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी महाराष्ट्राची तर गती वाईट आहे. 6 लाख कोटीचे उद्योग महाराष्ट्रातून गुजरातला पळवले गेले.
का पडवलेत? कारण मिंदेपणा आहे. ही जी सरकारची भूमिका आहे की आम्ही कुणाच्या तरी आशेवर आम्ही पदावर बसलो आहे, कुणाच्या तरी दयेने बसलो आहे, असं त्या लोकांचा समज आहे. खुर्चीवर बसणाऱ्यांचा, महाराष्ट्राच्या गादीवर बसणाऱ्यांचा, त्यांना वाटतं की आम्ही गुजराती लोकांच्या आणि गुजरातच्या भरोश्यावर महाराष्ट्राच्या खुर्चीवर आहोत, म्हणून आमचे उद्योग गुजरातला गेले तरी चालेल, पण त्यावर बोलायचं नाही. काही उद्योग जाणून बुजवून पडवले गेले. कळत नाही मला की कुठे महाराष्ट्र चाललाय. फार वाईट अवस्था करून ठेवली. जर इतके पैसे, इतके मोठे 6 लाख कोटीचे उद्योग जातील, जिथून महाराष्ट्रामध्ये 25 लाख रोजगार निर्माण होणार होते, आपण बघत राहिलो. हे दुर्दैव आहे आणि म्हणून हे बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे. महाराष्ट्रात सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात इन्व्हेस्टमेंट येण्यासाठी वन विंडो, कुठलाही इंडस्ट्रियलिस्ट आला त्याला एका ऑफिसमध्ये सर्व परमिशन मिळाल्या पाहिजेत, ही सोय आम्हाला करायची आहे. उद्योगाला परमिशन मिळताना, जमीन मिळताना, पॉल्युशनची सर्टिफिकेट मिळताना, या सगळ्या गोष्टी, वीज मिळताना, पाणी देताना वन विंडो मध्ये झालं पाहिजे. आणि बघा तुम्ही महाराष्ट्रात पुढच्या 5 वर्षात उद्योगामध्ये कशी भरभराट होईल, हे टार्गेट आहे. बरं, एक शेतकऱ्याच्या याच्यामधला मी प्रश्न विचारतो. कोणी शेतकऱ्याचा मुलगा आहे तर कुमारा आहे का? हातवर करा ना कोणी असेल तर. बरं, आज चला शेतकऱ्याला नोकरीवालीच्या इथली मुलगी मिळत नाही ते तर ठीक आहे, पण शेतकऱ्याच्या घरी आज दुसरा शेतकरीच आपली मुलगी द्यायला नाही पाहत. का बरं? असं शेती पहिले पूर्वी उत्तम शेती, मध्यम नोकरी, आपला मध्यम व्यापार आणि कनिष्ठ चाकरी होती. जुन्या काळात काय म्हणायचे? उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ चाकरी. चाकरी म्हणजे नोकरी. ज्याच्या घरी गायी जास्त तो मोठा श्रीमंत. तो जुना काळ होता. आता जिथे जास्त गायी जास्त तिथे मुलगी द्यायला लोक तयार होत नाही. त्याचं कारण आहे की शेती ही शाश्वत राहिली नाही. ज्याला शाश्वत शेती म्हणतो, ज्याला हमखास शेती म्हणतो, हे बेभरवशाची शेती झाली आणि कष्ट करण्याची मानसिकता कमी झाली. प्रत्येकाला वाटतं की माझ्या मुलीने शेतावर जाऊच नाही, ही एक मानसिकता तयार झाली. तर ही मानसिकता भविष्यात, कारण आपला शेती प्रधान देश आहे, शेतीवर आपली इकॉनॉमी आहे हिंदुस्थानची. आजही साधारण आम्ही आमच्या GDP मध्ये आमचा हिस्सा महाराष्ट्र म्हणजे देशाचा यामध्ये एक 33%, 34% इथून आम्हाला उत्पन्नाचा स्रोत होतो. मेजर रिसोर्सेस ही एग्रीकल्चरवर आहे, जॉब रिसोर्सेस एग्रीकल्चरवर आहे. परंतु दुर्दैव असं की याकडे आपण व्यावसायिक दृष्टीने बघितलं नाही. ज्याला व्यावसायिक दृष्टीने शेती करायचा अजूनही आमच्यामध्ये मानसिकता झालेली नाही. फॉरेनमध्ये तुम्ही प्रगत देशामध्ये गेलात तर 500 एकरची शेती 25 लोकांच्या भरोशावर केली जाते. आता शेतीकडे माणसं जात नाही. ऍडव्हान्स इक्विपमेंट आले, ऍडव्हान्स सगळे मशिनरी आल्या आणि सर्व शेती पेरणीपासून तर पीक बाहेरपर्यंत हे सर्व मशिनरीने केलं जातं. आज आमच्याकडे माणसाने केलं जातं. तर त्या लेवलला शेती आणावी लागेल आणि मग त्या शेतीतून आपल्याला लोकांची एक, त्याला पॉप्युलेशनचा पण प्रॉब्लेम आहे. पण आमच्याकडची मानसिकता ही विचित्र यासाठी आहे की प्रत्येक कुटुंबाला वाटतं माझी पोरगी सुखात राहावी. शेतीला महत्व कमी आहे आणि शेतीला उद्योगाचा दर्जा नसल्यामुळे शेतकरी हा दुय्यम स्थानी आहे. पण आज जे आपण भाजीपाला वगैरे जेवण वगैरे करतो, भाजीपाला बघत आहोत आजकाल. 15-20 वर्षा अगोदर जर गेलो आपण, 10-15 वर्षा अगोदर गेलो तर कुठली पण भाजी खायची चव यायची भाजीला. आता या टाइमला फुलगोबी घ्या, वांगा घ्या, म्हणजे ते चव पूर्ण गायबच झाली आहे. घरचं असं घासच नाही जातो, गड्याच्या खाली जातच नाही. का बरं? हे ऑर्गेनिक शेती संपली, त्याला केमिकल फर्टिलायझर हे आल्यामुळं त्यामध्ये भाजीपाल्यामध्ये तो गोडवा राहिला नाही.
ते ओरिजिनल जे मातीचा जो माती ओरिजिनल मातीमधून जे मिळायचं त्याला तुम्ही सांबार म्हणतो आम्ही, तो सांबार घेतल्याबरोबर त्याचा सुगंध यायचा. आता सांबार भाजीत टाकतो, सुगंधच येत नाही. ते वांगे खाले की वांग्याची चव वेगळी राहायची, पण आता येत नाही, कारण आम्ही ऑर्गॅनिक शेती करत नाही, तर आम्ही केमिकल युक्त शेती करायला लागलो. हा त्यातला कारण. एक लास्ट, आपल्या चंद्रपूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली जो आपला पूर्ण एरिया आहे, इथल्या लोकांना तुम्ही काही सांगाल? मी एवढंच सांगणार आहे लोकांना, माझ्या खरं तर निवडणूकचे वारे सुरू आहेत. मतदारांना माझं आव्हान आहे की बघा, आपली सद्वैवाहिक बुद्धीचा वापर करा आणि महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी विचार करून, कारण अलीकडं जनावरं विकत घेता येतात, गाय विकत घेता येतो, बैल विकत घेता येतो, डुक्करही विकत घेता येते आणि गदाही विकत घेता येतो. अलीकडं आमदार विकत घेण्याची संस्कृती वाढली. जनावरांच्या लाईनीत आमदाराला आणला आहे. अशा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा राज करणाऱ्यांच्या विरुद्ध मतदान करा. त्या संस्कृतीला थारा देऊ नका. जो महाराष्ट्राची राजकीय एक संस्कृती आहे त्याला नष्ट करू पाहत आहे, अशा माणसाचा बदला घ्या जो लोकांची घरं फोडतो, लोकांची पक्ष फोडतो आणि आमदार म्हणून आमदार विकत घेऊन सत्तेची मजा मारतो आणि महाराष्ट्राला लुटतो. अशा नालायकापासून सावध राहा. तो कोणीही असो. आणि सुसंस्कृती, पूर्वीचं पॉलिटिक्स रिवेंज पॉलिटिक्स नव्हतं, हसत खेळत होतं, वैचारिक लढाई होती. आता वैयक्तिक लढाई केली आहे. असे नालायक महाराष्ट्राच्या गादीवर बसलेले आहेत. त्यांचा बंदोबस्त करा आणि सद्विवेक बुद्धीनं मतदान करा. हे आव्हान मी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील लोकांना करतो. थँक्यू, धन्यवाद सर, इतका टाइम दिल्याबद्दल. धन्यवाद. काही प्रश्न विचारायचे आहेत का तुम्हाला? तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता. सर, माझा प्रश्न असा आहे, XYZ जे काही पक्ष आहे त्यांनी लाडकी बहीण काढली, लाडका भाऊ काढला, तर आपण लाडक्या भावासाठी, म्हणजे त्याची दाढी वाढली आहे, ज्याचे केस पिकले आहेत, त्याचं लग्न झालं नाही आहे, त्याच्यासाठी तुम्ही जर पक्षात आल्या किंवा तुमची सत्ता जर स्थापन झाली तर त्याच्यासाठी कोणती योजना काढाल असं मला विचारायचं आहे. लाडक्या बहिणीसाठी आहे, लाडक्या भावासाठी आहे, आता दाडक्या भावासाठी काढायचं आहे. ज्याचं लग्न झालंच नाही, हो, त्याच्यासाठी कोणती योजना काढायचा तुमचा विचार आहे? नाही, त्याच्यासाठी एक विशेष JR काढू आणि त्याचा फोटो लावून याच्यासारखी पोरगी शोधायचं आहे. वर तयार आहे, वधूला शोधण्याचं काम करण्यासाठी सरकारी यंत्रणेचा वापर करू आणि दाडक्याचं लग्न लावून देऊ. जरी नाही लग्न झालं तर मग त्याच्यासाठी जसा त्या लाडक्या बहिणीला 1500 देते त्याच्यासारखं त्याच्यासाठी 1500 रुपयाची योजना तुम्ही काढाल का सर? त्याच्यासाठी 1500च्या होणार नाही, कारण त्याच्या दाढीसाठी खर्च खूप येणार आहे. पण कारण दाढीची, डोक्यापेक्षा दाढीची व्यवस्थेला जास्त खर्च येतो. मगाशी तुम्ही सांगितलं सर का मला वाघाच्या सानिध्यात राहणं आवडतं, पण आपल्या विदर्भामध्ये वाघमारे आणि वाघधरे ना आडनावाचे व्यक्ती, आता मग त्याचा कसा करायचा? नाही, वाघ मारेला जंगलात सोडू आणि वाघधरेला गावात ठेवू. धन्यवाद सर. सर, जसं की तुम्ही सांगितलं होतं की तुम्हाला जंगलात जायला आवडते आणि आपला रिसेंटली दुर्गापूर एरियामध्ये ताडबाजला लागूनच आहे 12 किलोमीटर बफर पासून इथे WCL नी अप्रूव्ह केलाय मायनिंगसाठी. पण आता जर तो अप्रूव्ह झाला तर जवळपास 25 वाघ त्या एरियामध्ये फिरतात आणि जर अप्रूव्ह झाला आणि काम सुरू झालं तर वाघ बाहेर जाणार आणि आपल्या पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात वाघाचा हल्ला होतच राहतो. तर ते तिथे न होता, तिथे मायनिंग न होता थोड्या कुठे दुसरीकडे केलेलं ते कोल मायनिंग आहे, कोळशाची खाण आहे, अदानीला दिली आहे. अदानी हा नरेंद्र मोदी सरकारचा लाडका जावई आहे. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे म्हणून आम्ही त्याला विरोध केला होता. आमची सरकार होती, आम्ही त्याला परवानगी दिली नाही. पर्यावरणाचं संतुलन असलं पाहिजे, एकमेकावर डिपेंड आहे माणूस. बघा, बकरीचं मांस माणूस का खातो? कारण बकरी पोसणाऱ्याचं पोट भरलं पाहिजे. कोंबडी का खातो नॉनव्हेज? तर कोंबडी पोसणारा जर मोठा
रोजगार आहे तो रोजगार राहिला पाहिजे. एकमेकावर डिपेंडन्सी आहे. पण तुम्ही जर जंगलात रानडुक्कर नसेल तर वाघही राहणार नाही, आणि वाघ असेल तर तो रानडुक्कर आवश्यक आहे किंवा हरिण आवश्यक आहे. तर हे एकामेकावर ही साखळी आहे. ही साखळी निसर्गाचं समतोल करणारी आहे. पण काही वेड्या लोकांना, ज्याने लग्न झाल्यावर बायको सोडले, त्यांना निसर्ग कळत नाही, म्हणून उद्या निसर्गाचा ऱ्हास होत आहे. जे ग्लोबल वॉर्मिंगचा इशारा जो म्हणतो आपण, आता दिवाळीनंतर हिवाळा सुरू होत होता, पण दिवाळीनंतर उन्हाळ्यासारखी परिस्थिती आली. हे ग्लोबल वॉर्मिंग आहे. हे धोका आहे पर्यावरणाचा ऱ्हास होत असलेला. उद्या जे पोल्युशन चाललेलं आहे, एक आभाळामध्ये एक थर निर्माण झालं, तो फार घातक होत चाललेला आहे. ऋतू बदलत चाललेला आहे. हे नैसे आम्ही जंगल नष्ट करत आहोत. तर मला वाटतं की हे बंद केलं पाहिजे. आता माझ्या हातात सत्ता नाही आहे, आणि लाडका जावई नरेंद्र मोदी सरकारचा तो अदानी आहे, त्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. पण पुढे आम्हाला संधी आली तर आम्ही बंद करू, हे करू देणार नाही. ठीक आहे, थँक्यू सर. हॅलो सर, जय भीम. मी सर शंकरपूर मधून आलोय. आशिबाबू माहिती आहे शंकरपूर. तर रिसेंटली सर माझे नाव अभिषेक धनवेज आहे, अँड मी कम्युनिटीला रिप्रेझेंट करतो. अँड आंबेडकर कम्युनिटी मधून माझे 1,42,000 फॉलोअर्स आहेत. तर पुरा महाराष्ट्रभर माझे फॉलोअर्स आहेत. आणि सर फक्त मला विचारायचं आहे की आपल्या क्षेत्रात, म्हणजे मी शिमूर क्षेत्रात राहतो, तर आता भाऊ आलाच आहे, शंकरपूरच्या रोडची अवस्था तुला माहितच आहे. म्हणतायत की मागे घोडायात्राचा कार्यक्रम झाला, मी जलमार्ग बनवू, पण तो साधा रोड बनवू शकत नाहीत. किती मोठे मोठे गड्डे पडल्यात, गाडी चालवायची इच्छा होत नाही त्या रोडना. तर त्या रोडची व्यवस्था इतकी खराब झाली, तो कधीपर्यंत रोड बनेल. आणि तो रोडचं काम चालू पण केलं आहे, आणि त्याच्यावर तर अजून एक रोड बनवत आहे, जेणेकरून जो आपण रस्ता उघडला आहे त्याला आपण व्यवस्थित करून ते ठीक करण्याचा प्रयत्न करायचे. त्याच्यावर ती अजून एक रस्ता टाकत आहे. तर त्याच्यावर तुम्ही काय म्हणू शकाल सर? काही नाही, बदल हवा. बदल तर हवाच आहे सर, पण कधीपर्यंत बदल हवा? आता 10 तारखेला काय 2 दिवस आहे, 10 दिवस, 20 तारखेला बदल हवा, रस्ता नवा हवा. 23 तारखेनंतर मग अजून त्याच्यावर दुसरा रस्ता होणार का मग सर? ते आता काढू, कारण आमदार ठेकेदार झालाय तिथे. हो, ते तर आहेच. आणि आमदार ठेकेदार होतो त्यावेळेस तशीच धंदे होता. ते तर माहिती स्वतः आहे. काम करायचा, स्वतः पैसे कमवायचे आणि काम केलं म्हणून दाखवायचं. आता सर नरेंद्र मोदी पण येतात 12 तारखेला नाही का, पूर्ण चिमूरचा रस्ता पूर्ण ठीक केला आहे, पूर्ण कचरा कापलाय, झाडा लावल्यात नाही का, आणि अलगची पब्लिसिटी केली आहे की दाखवतात नाही का, फोटो काढलाय नागपूरच्या आणि दाखवतात की चिमूरच्या आहे म्हणून. त्याच्यावर काय म्हणू शकाल सर तुम्ही? असं आहे, मेकअप केलेला काही काळच टिकतो, परमनंट टिकतो का? नाही. ओरिजिनल रूप आज नाही उद्या पुढे येतोच. त्यामुळे मेकअप लवकर उतरणार आहे, ते हे मेकअप आपण उतरवू. ठीक आहे सर, नक्की. थँक्यू सर. येस, ओके सर, धन्यवाद.